आणि त्यानंतर 1960 मध्ये 2 नवरा 6 मुलं, 100 मध्ये घर चालवलं. त्यानंतर 1980 मध्ये पुढे आपण आलो, 2 नवरा 4 मुलं आणि 1000 मध्ये घर चाललं. आणि 2000 मध्ये 2 नवरा 2 मुलं, जवळपास 10,000 मध्ये घर चाललं. आणि आता बघितल्यानंतर 2020 मध्ये आसपास आहे आपण 1,00,000 आपल्याला महिन्याला इथं कमवायलाच पाहिजे. कमवायला पाहिजे ना, बरोबर. आता कसं झालंय की लोकांच्या बऱ्याच गोष्टींना बघायला की कॉम्पिटिशन वाढत चालले, नोकऱ्या मिळाल्या तर नाही. बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर वॉचमनची साठी नोकरी बघितलं तर कसं होतं की पहिल्यांदा एक वॉचमन बसायचा, आता वॉचमनची नोकरी नाही आहे. एटीएम मध्ये काय झालंय, सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे वॉचमनची नोकरी गेली, बरोबर. तर तसं आज बघितलं नोकऱ्या झाल्या, त्यामुळे आपल्याला पैसा कमवणं हे गरजेचं आहे. आणि 1,00,000 तुम्ही आता जे काय करताय, काय तुम्ही आता जे काय करताय त्यातून महिन्याला 1,00,000 कमवायचा कुठला सोर्स आहे का? कारण इथून पण आता महागाई वाढत चालली आहे. हे वाढत राहणार का कमी होणार? वाढत राहणार आहे. इन्कम वाढत राहणार का? नोकरीचा पगार किती वाढणार आहे? थोडाफार वाढणार आहे, बरोबर. तर ते वाढते महागाईमध्ये आपला इन्कम नाही वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला पैसा कमवण्याची सोर्स आपल्याला असायला पाहिजे ना, बरोबर. एकाच मार्गाने आपण जर पैसे कमवले तर आपण पैसा कमवून आपल्या महागाईवर कंट्रोल करू शकतो, नाही करू शकत, बरोबर. यासाठी पैसा कशासाठी लागतो? पैसा कशाला लागतो? आपल्या गरजा आहेत, शिक्षण आहेत, बरोबर. मुलांची शिक्षण आहेत, शिक्षण आणि लग्नाचं म्हटलं तर काय की 15 ते 25 लाख रुपये लग्नाला आता खर्च होणार आहे. सोनं आता कसं झालं, 1,00,000 सोनं झाले, राहील का? आणि वाढणार आहे, बरोबर. ते वाढत राहणार आहे. आपल्या मुलांच्या वेळेस 1,00,000 सोनं 5 लाख होऊ शकते. मित्राला लग्नाचा खर्च वाढला, त्यानंतर घर घ्यायचं, आपल्याला घराला 1 करोड रुपये लागतात. आता 2 BHK जर घर घ्यायचं म्हटलं तर 50-60 लाख रुपये लागतात ना, साधं घर. आणि लक्झरीज घ्यायचं म्हटलं तर 1 करोड रुपये आपल्याला घराला खर्च लागते, बरोबर. आता 1 करोड रुपये घराला लागते. शिक्षण करायचं म्हटलं तर 10 ते 20 लाख रुपये लागतंय. 20 वर्ष पुढे गेला. शिक्षण करायचं म्हटलं तर 10 ते 20 लाख रुपये. एका मुलाला डॉक्टर बनवायचा आहे किंवा एखाद्या मुलाला इंजिनियर बनवायचं आहे तर 10 ते 20 लाख रुपये कुठला होता. आता परवा आमच्या कंपनीचे डॉक्टर आहेत, त्यांनी जे आपल्या मुलांना शिकवलं फिलिपिन्सला ते पाठवलं. एका मुलाला 1 करोड रुपये, 2 मुलं फिलिपिन्सला गेली. एक जण 1 करोड रुपये काढून डॉक्टर डिग्री घेऊन आला इथं. आता दुसरं काय शिकायला लागलाय. म्हणजे काय, इथे शिक्षणाचा खर्च वाढत आहे, शिक्षणाला पैसे लागतात, बरं. घराला लागले. नेक्स्ट आता फॉरेनला जायचं म्हटलं तर 5 ते 10 लाख रुपये लागतात. 1 लाखाचा काय येत नाही, बरोबर. त्याचबरोबर काय पाहिजे, बँक बॅलन्स. आता ज्यांना सरकारी नोकरी आहे त्यांना कदाचित पेन्शन असणार आहे, पण इथून पुढच्या लोकांना पेन्शन असणार आहे नाही, तुमचं पेन्शन नावच नाही, बरं. यासाठी काय करायचं, माणूस काय म्हणते की कुठं तर पैसे गुंतवतो आणि मला महिन्याला मला काय प्रॉफिट येईल किंवा माझं खर्च निघेल असे किंवा इन्व्हेस्टमेंट करतो. मग इथून पुढं एक 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून लागलं का, कमीत कमी 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. आणि त्याच्यावर कुठं तर तुम्हाला 2 लाख 5 लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट येणार आहे. आणि मग उतारवयामध्ये काय होणार आहे, आपला खर्च भरणार आहे. याची हे सगळा जर खर्च काढला तर कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये आता लागतात, बरोबर आहे. मग आता आपण जे कमवतोय, काम करतोय, यातून एवढे मिळतील का? नाही मिळणार, 100%, बरं. आता ह्याच्यानंतर बघितल्यानंतर आपल्याला ह्याच्यासोबत मान सन्मान पण पाहिजे. आता मान सन्मान पाहिजे म्हणजे कसं असते की पैसा कमवलाय त्या माणसाकडे मान सन्मान असतोच, बरं. पण ज्यांनी पैसा नाही कमवला त्याला मान सन्मान असतो का, नसतोय, बरं. त्याचबरोबर हे सगळं कमायचं म्हणलं तर आपली हेल्थ साथ देईल का? 2 ते 3 करोड कमायचं म्हणलं हेल्थ साथ देणार नाही, वय राहणार नाही आहे तोपर्यंत, बरोबर. मग आता जे आपण काम करतोय यातून जर आपल्याला हे सगळे स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं शक्य आहे का? आता जे तुम्ही काय करताय त्या नोकरी व्यवसायातनं हे करणं शक्य आहे का? शक्य नाही. मग काय करणार, याला पर्याय काय? मुलांचं शिक्षण, लग्न, घर हे सोडणार, कॅन्सल करणार, काय करायला पाहिजे, काय करते, साईड बिझनेस करायला पाहिजे. साईड बिझनेस करून सुद्धा हे होऊ शकते, गॅरंटी आहे, बरोबर. हे होऊ शकते. कारण का, साईड बिझनेस करायचं म्हटलं त्याला वेळ द्यावा लागणार आहे.
आता जे करतोय ते करत करत त्याला पण वेळ द्यावा लागणार. तरी पण 2 ते 3 करोड रुपये कमवणं शक्य नाहीये. म्हणजे जर कमायचं म्हटलं तर सगळं करायचं म्हटलं, मुलाचं लग्न घर घ्यायचं म्हटलं पहिला करावं पाहिजे लोन. साधे साधे किरकोळ गोष्टी घरामध्ये लागतात, त्याला बचत करण्याचं कर्ज काढतो. हा तर 2-3 करोडचा विषय, बरोबर. नेक्स्ट, आता कर्ज काढल्यानंतर कर्ज कोणती काढतोय आपण? अगदी म्हणजे किरकोळ पासून ते मोठ्या गोष्टी पण आपण कर्ज काढतोय, बरोबर. काय करतोय आपण? पर्सनल लोन. काही गरजा असेल तर पर्सनल लोन घेतोय. पर्सनल लोन घेतल्यानंतर गाडीसाठी लोन घेतोय, व्हेहिकल लोन, त्यानंतर होम लोन, त्यानंतर गोल्ड लोन, सोन्याचं लोन, त्यानंतर एज्युकेशन लोन आणि इतर लोन. हे सगळे लोन काढून काढते आपण तो एका चक्रामध्ये आपण आणतोय. आणि तो माणूस लोनचा हप्ता फेडत फेडत काय होतोय ते असा होतोय. तो माणूस काय दिलेलं आहे का? त्याला काय बीपी वाढणार, अटॅक येणार, काय येणार त्याला येणारच आहे. आणि मग तिथं काय होणार? त्याचं लाईफ संपणार आहे. हे करण्यापेक्षा आपल्याला काय केलं पाहिजे? पैसे कमवण्याची मार्ग ओढले पाहिजे. हे नको आहे सर्वांना? नको आहे ना? हे जर नको असेल तर सेफ हेल्थचा एक जबरदस्त बिझनेस प्लॅन तुम्हाला आहे. आता पुढे बघू की आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी कोणते मार्ग आहेत. मग पैसे कमवण्याचे मार्ग वाढवायला पाहिजे नको? वाढावं पाहिजे ना. एकाच मार्गाने पैसे कमवून तुम्हाला होत नसेल तर पैसे कमवण्याचे मार्ग वाढले पाहिजे. याचबरोबर आपल्याला बघायला पाहिजे पैसे कमवण्याचे मार्ग कोणते. मगाशी कोणतं म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर, बरोबर. तर पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहेत? तर पहिला जो आहे तो डावा कप्प्याचा कप्पा आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉईज पैसे कसे नोकरी करून कमवले जातात. पैसे कमवले जातात, नोकरी करून कमवले जातात किंवा बिझनेस करून बी कमवले जातात. पैसे बिझनेस पण करून कमवले जातात. मग आपण आता नोकरी का करतोय? आपण नोकरी का करतोय? रॉबर्ट कियोसाकी या लेखकाने हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये सांगितलंय की पैसे जर कमवायचे असतील, पैसे कमवायचे मार्ग वाढले पाहिजे. मग आता आपण नोकरी करून पैसे कमवतोय, नोकरी करायची बंद केली तर काय होईल? कामाचं बंद केलं तर नोकरी करायला किती लोक आहेत? ह्याच्याची जोरदार टाळ्या. ज्या वेळेला नोकरीला जायचं बंद केलं काय होईल? इन्कम स्टॉप, बरोबर. तुम्ही जे काय करताय ते करायचं बंद केलं, वेळ द्यायचा बंद केला. नोकरी करणे म्हणजे काय? वेळ देणे आणि पैसे कमवणे. 8 तास देणे आणि पैसे कमवणे म्हणजे नोकरी करणे. मग तुम्ही वेळ द्यायचा बंद केला तर पैसा मिळेल का? म्हणजे टाइम आणि फ्रीडम इथं नाही आहे. आणि जर बिझनेस करायचं म्हटलं तर काय की बिझनेस म्हणजे भांडवल लागते मला, बरोबर. त्याला भांडवल पाहिजे, जागा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. नाहीत म्हणून आपण नोकरी करतोय. दुसरा पर्याय काय? खाली सेल्फ कॉन्ट्रॅक्ट. हे लोक काय करतात? हे लोक स्वतःच एखादं दुकान काढतात, एखादा कारखाना काढतात आणि स्वतः तिथं काम करतात. तर ह्या लोकांनी पण दुकान उघडायचं बंद केलं, मेडिकल दुकान असू दे, डॉक्टर असू दे, वकील असू दे, यांनी दुकान जर चालवायचं बंद केलं तर पैसा येईल का? शटर बंद तर मीटर बंद. शटर उघडायलाच पाहिजे. ह्याला म्हणतात ऍक्टिव्ह इन्कम, बरोबर. दुसरा काय? इन्व्हेस्टर. आता इन्व्हेस्टर म्हणलं तर काय होते? इन्व्हेस्टमेंट करायला पैसा पाहिजे आणि तो करोडो आणि अब्जावधी पाहिजे. नुसतं लाख रुपये गुंतवून काय होत नाही. करोडो रुपये घालून त्यातून लाखो रुपये मिळाले पाहिजे तर ते इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय तर घर खर्च चालू शकेल. यासाठी कसं आहे? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहिला आपल्याला बिझनेस मध्ये पैसा कमवायला पाहिजे. मग ह्या टप्प्याची जी लोक कोण आहेत? त्या डाव्या टप्प्याची लोक आहेत ती 95% आहेत ज्यांच्याकडे 5% पैसा आहे. नॉर्मल लोक, नोकरी करणारे आणि दुकान वगैरे अशी चालणारी लोक ही 95% मध्ये आणि त्यांना पैसा मिळतोय 5%. त्या उजव्या टप्प्याचे लोक आहेत 5% आहेत. जे लोक 5% मध्ये आहेत त्यांच्याकडे 95% पैसा आहे. हे जगातली श्रीमंत असेल, बरोबर. या लोकांनी केलं ते करायला पाहिजे काय? आपण जे करतोय तेच करायला पाहिजे, बरोबर. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. जोरदार म्हणजे टाळ्या वाजवण्याचे फायदे सांगितले टाळ्या वाजवण्याचे फायदे आहेत. पहिला टाळ्या तुम्ही वाजवल्यानंतर ज्या वेळा हाताला हात पडतोय त्यावेळेला तुम्ही हाताला ऍक्युप्रेशर ग्लँड ह्या तुमच्या ऍक्टिव्ह होतात पेशी. आणि ज्या लोकांचे जास्त काळ वाजवतात त्यांना कधी बीपी किंवा अटॅक येत नाही. हा पहिला फायदा. दुसरा फायदा असा आहे जर तुम्ही जास्त टाळ्या वाजवल्या तर हाताला काय होते? खाज होते. हाताला खाज होते काय होते? पैसा येतोय. पैसा येतोय. मग तुम्ही टाळ्या वाजवल्या 25 मिनिटं हात पाहिजे. पैसा पाहिजे ना? जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू, धन्यवाद. आता पुढे बोलू आपण नेक्स्ट
आता बघायचं आहे की जॉब मध्ये आणि बिझनेस मध्ये काय काय करायचं. जॉब मध्ये कसं असते की तुम्ही डिग्री असल्याशिवाय जॉब मिळतो का? नाही. मोठा जॉब डिग्री असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे लिमिटेड इन्कम असणार आहे. जेवढ्या डिग्रीला जेवढा इन्कम आहे तेवढाच मिळणार, पगार तेवढाच मिळणार, बरोबर. त्यानंतर टाइम लिमिट, जेवढं कंपनीने सांगितलं तेवढं टाइम द्यायला पाहिजे, त्या लिमिटमध्ये टाइम देऊन तुम्हाला पैसा तेवढाच मिळणार. त्यानंतर सिक्युरिटी आहे का? आपल्याला आपल्या मुलांना पैसा मिळणार आहे. सध्या एखादा माणूस नोकरीवर आहे, तो गोव्याला गेला फिरायला आणि तो कामाला आला नाही असं म्हणाय काय, तू गोव्याला गेला तुमच्या मुलाला पैसे आम्ही देतो, शक्य नाही ना, बरं. मला फॅमिली सुद्धा त्या माणसाला काय झालं, त्या माणसाला कंपनी बघणार आहे का? कंपनी बघत नाही, तो गेला की संपला. ते म्हणजे आमच्याकडे कामाला होता पण आता सध्या नाही येतो, जगात नाही आहे, बरं. त्याचबरोबर बॉसिंग, ज्या लोकांच्या नोकऱ्या आहेत त्यांच्यावर बॉसिंग असते. असं कधी बघितलं जाऊ नोकऱ्या गेले पण आपल्या मनातील आपण राहणार, असं होऊ शकेल नाही ना, बरोबर. म्हणजे बॉस हे तुम्हाला कंट्रोल असेल. त्याचबरोबर रिक्वायर्ड कसं आहे न्यू स्किल, तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन नवीन कला शिकायला पाहिजे. त्याच माणसाला जास्त पगार मिळते, त्याच माणसाला वरचं पोस्ट प्रमोशन मिळते त्याच्याला चांगलं स्किल आहे. त्याचनंतर आता हे झालं बघ जॉबचं. हे जॉबच्या एवढ्या रिक्वायरमेंट आहेत ते काही लोकांकडे नाही आहेत म्हणून ते नॉर्मल मिळत ते जॉब ते करतात. दुसऱ्या बाजूचं बिझनेस. आता बिझनेसच्या रिक्वायरमेंट काय? मोठा बिझनेस जर करायचं म्हणलं तर पहिला इथं इन्व्हेस्टमेंट पाहिजे, लो प्रॉफिट आला, एक्सपेन्सिव्ह, बरं. त्यानंतर दुसरं कॉम्पिटिशन आहे, एरिया लिमिट आहे आणि नवीन आपल्याला स्किल शिकणारे लोक आपल्या कामाला पाहिजेत. हे सगळं आपल्याला नाही आहे म्हणून आपण काय करायला नॉर्मल नोकरी करून आपण पैसे कमवले. ह्यासाठी हे आपण बघितले की दोन गोष्टी. नेक्स्ट आता बघायचं आहे बघा की व्यवसाय कशा पद्धतीने चालतात. बघा पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला लोक कामं करत होते, एखाद्या शेतामध्ये काम केलं तर त्या कामगाराला काय केलं होतं? धान्य दिलं जात होतं, पैसा दिला जातोय, पैसे दिले जात होते. मग ते काम केल्यानंतर थोडं शेंगा किंवा धान्य दिलं, ही पद्धती. त्यानंतर मग पारंपरिक पद्धत आली. पारंपरिक पद्धत म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंग. मला जर खाली बसा, पारंपरिक पद्धत कशी असते बघा. पहिली गोष्ट आहे कुठलाही माल बनतोय तो फॅक्टरीमध्ये बनतोय, बरं ना, फॅक्टरीत बनतोय. आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर, रिटेलर आणि ग्राहक. आता कुठली वस्तू 40 रुपयाला ज्यावेळेला बनते त्यावेळेला मधल्या लोकांना पैसे द्यावे लागतात. ह्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट करावं होत्या आणि ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर त्याच्यावर खर्च झाला तर 60% होता आणि असं म्हणून 100%ला त्या ग्राहकाला वस्तू मिळते, बरोबर आहे. असं होतं ना. काय तुम्ही डायरेक्ट फॅक्टरीला जाता माल आणायला, साबण, पेस्ट, शॅम्पू जाते का? कधीच नाही, बरोबर आहे. ही झाली ट्रेडिशनल पारंपरिक पद्धत. पण इथं काय होते, एकच गट्टा फक्त वर्ग श्रीमंत होतोय, सर्वसामान्य लोकांनी तर बिझनेसमॅन बनवलं जात नाही. ही झाली आतापर्यंत चालत आलेली पारंपरिक पद्धत. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट बघा आपण तर आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट सेलिंग. जगभरामध्ये सक्सेस झालेली डायरेक्ट सेलिंग कंपनी. ह्याच्याबद्दल काय माहिती आहे का? डायरेक्ट सेलिंग बद्दल काय माहिती आहे? कोण सांग? तर मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट सेलिंग हा आता 21व्या शतकाचा सक्सेस झालेला बिझनेस आहे. एखादी वस्तू तुम्ही घेताय, फॅक्टरीतून घेताय आणि डायरेक्ट ग्राहकाला देताय. आता मधली लोक सगळे काढून टाकल्यामुळे काय झालं? मधली सगळे लोक काढून टाकल्यामुळे हा डायरेक्ट माल विकणे हा गुन्हा आहे का? डायरेक्ट माल विकणे गुन्हा नाही आहे. वस्तू डायरेक्ट फॅक्टरी घेतली आणि लोकांना दिली आणि ती काय केली, काही ठिकाणी लोकांना डिस्काउंट दिला, काही लोकांना तो इन्कम म्हणून दिला. ह्याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग. हे ह्याला जर बघितलं तर ह्याचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर हा बघा 1940 साली USA मध्ये हा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय चालू झाला. 1940 साली म्हणजे जगभरामध्ये हा बिझनेस चालू आहे. त्याचबरोबर इंडियामध्ये आपल्याला आलं 1996 मध्ये आपल्या भारतामध्ये डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग सुरू झालं आणि 2021 ला ह्याच्यावरती कायदा सुरू झाला आणि कायदेशीर अंडरखाली ह्या कंपन्या आता चालू आहेत. आता नेक्स्ट बघूया आपण ह्याचा इतिहास. हा डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगचा इतिहास आहे. आता डायरेक्ट सेलिंग मार्केट म्हटलं इथं पण वस्तू 40 रुपयाला घेतली आणि डायरेक्ट हे सगळ्या मधल्या लोकांना काढलं जातं. 60% आपल्या कंपनीमध्ये पैसे राहतात आणि तेच डायरेक्ट वस्तू तुमच्यावर पोहोचल्यामुळे ते 60% तुम्हाला आम्हाला ते परत केले जातात. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं. ओके, मग आता बघू आपण नेक्स्ट. इथे घ्यायचं
तर ही कन्सेप्ट डायरेक्ट मार्केटिंग क्लिअर झालं तुम्हाला? डायरेक्ट मार्केटिंग काय कम्युनिकेशन काय क्लिअर. आता हे पद्धती जसं काळ बदलचा हा काळ बदलचा पद्धती बदलत चालल्या. बघा पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही भांडी कशी वापरतो? तांब्याची आणि पितळेची वापरता बघा ना. आता वापरतो का? आता वापरत नाही. आता काय झालंय? प्लास्टिक व्यवसाय सुरू झाला. प्लास्टिक व्यवसाय सुरू झाला. लोक आता प्लास्टिक मध्ये चहा पितात, ग्लास मध्ये प्लास्टिकच्या, डबा प्लास्टिकच्या डब्यात जेवण घेऊन जातात. बरोबर आहे? हे सगळं आता प्लास्टिक जमाना आहे, म्हणजे काळ बदलला. त्याचनंतर ऑइल बिझनेस आला. कधी काळी बैलगाड्या होत्या, लोक सायकलीने चालत फिरत होते, त्यामुळे गाड्या होत्या. ऑटोमोबाईल क्षेत्र नव्हतं. आता ऑटोमोबाईल क्षेत्र झालं आणि ऑइल बिझनेस सुरू झाला. त्याचनंतर शेतामध्ये बघितल्यानंतर पहिला जैविक शेती होती, आता रासायनिक कंपनी आल्या, त्याच्यामध्ये बदल झाला. त्याचबरोबर कॉम्प्युटर क्षेत्र. आता कॉम्प्युटर बघितल्यानंतर माणसाला कॉम्प्युटर हँडल करलाय. बरोबर आहे? कॉम्प्युटर माणसाचं काम करलंय. त्याचबरोबर इंटरनेट सुविधा. आता इंटरनेट सुविधा बघितली तर जगभरामध्ये कुठलीही माहिती आपण इथं कोणापासून इथं बघू शकतो. म्हणजे तिथे चेंज झालं. बरोबर? माणसाचा कॉम्प्युटर घेतलं, ऑनलाईन क्षेत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं आयटी क्षेत्र, ई कॉमर्स. एक 10-20 वर्ष 40 वर्षापूर्वी बघितल्यानंतर टीव्हीवर बघून आपण धान्य मागवतोय, अशी कधी घटना ऐकली का? त्याला सांगितलं तर असतं खुळत काढलं असतं. पण आता बघितलं तर टीव्हीला बघितलं तर जेवण मागवतात, गाड्या मागवतात, टीव्ही मागवतात. बरोबर आहे? आणि तसं म्हणाल तर पैसे सुद्धा आता मोबाईलवर पाठवतात ना. काळ बदललाय? बदलला ना का? तसं राहिला? काळ बदललाय. तसंच इथून पुढे बघितल्यानंतर तर डायरेक्ट सेलिंग हा आता जगभरामध्ये यशस्वी झालेला बिझनेस आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये बघा बऱ्याच वस्तू याच्यामध्ये येऊन गेल्या आहेत आणि ह्याच्यात काही लोकांना हाऊस गुड्स, ड्युरेबल्स, कॉस्मेटिक्स, फूड ड्युरेबल, बेवरेज, होम केअर आणि वेलनेस. आता सध्या लोकांना बघा जसं फेअरनेस क्रीम आहे, सौंदर्य लोक पैसा खर्च करतात. बरोबर आहे? आता सध्या लोक आता वेलनेसला जास्त लोक आता प्राधान्य दिलंय आणि वेलनेसला प्राधान्य दिल्यामुळे त्यामध्ये 59% यामध्ये बिझनेस आलाय वेलनेस मध्ये. म्हणून लोकांना आता आरोग्याची किंमत कळली आणि त्याच्याशी लोक आता पैसा खर्च करतात. कारण वेगवेगळे रोग निर्माण झाल्यात, वेगवेगळे आजार निर्माण झाल्यात आणि त्यासाठी लोक आता काळजी करून आता आरोग्याची काळजी घ्यायलाय. बरोबर? हे बघितल्यानंतर आपण नेक्स्ट 2021-22 मध्ये डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग सक्सेस झालंय. 2021 मध्ये डायरेक्ट सेलिंग सक्सेस झालंय आणि हे करत आज बघितल्यानंतर यातून काही लोक सक्सेस झालेत, यशस्वी झालेत आणि लोकांना कधीतरी वाटत होतं हे असं काय नसते, म्हणून काय करायचे लोक विश्वास ठेवत होते. पण आता बघितल्यानंतर कितीतरी लोक लखपती आणि करोडपती झाल्यात आणि आता लोकांना कळलं की डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगची ताकद खूप मोठी आहे. कॉलेजमध्ये पण शिकवलं जाते. कॉलेजमध्ये बीकॉम फर्स्ट इयर मध्ये पहिला विषय आहे डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग. त्याचबरोबर आपण बघूया की हा जगभरामध्ये सक्सेस झाला बिझनेस. कोणकोणत्या देशामध्ये हा बिझनेस सक्सेस झाला आहे? तर पहिला आहे USA. USA ची लोकसंख्या आहे 33 करोड. 33 करोड लोकसंख्या आहे आणि त्यांनी बिझनेस केला डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून 3,70,810 करोडचा बिझनेस आहे. बरं, त्यानंतर चायना आहे. चायनामध्ये 141 करोड लोकसंख्या आहे. आता USA पेक्षा चायनाची लोकसंख्या जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे ना. तरी पण बिझनेस आहे 1,70,787 करोडचा बिझनेस आहे. म्हणजे चायनामध्ये लोकसंख्या जास्त असून सुद्धा बिझनेस कमी झाला आणि अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी आहे तरी पण बिझनेस जास्त झाला आहे. आता आपल्या भारतामध्ये बघूया, भारताची लोकसंख्या किती आहे? 140 करोड लोकसंख्या आहे. बरोबर? आता ही लोकसंख्या जी आहे ही वाढत चालली आहे. आपल्या भारतामध्ये 140 करोड लोकसंख्या म्हणजे जगात आपली लोकसंख्या जास्त आहे. आपण लोकसंख्या जगात 1 नंबर आहे. मग इथं बिझनेस केला आहे डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगचा. तर इथं बघितलं तर 19,000 करोडचा बिझनेस झाला आहे. फक्त 19,000 करोड बिझनेस. म्हणजे आपल्याला इथे किती संधी आहे बघा की आपल्याला हे जे बघितलं तर अजून भरपूर बिझनेस आपण करू शकतोय. आपल्याला संधी खूप मोठी आहे. आता आपल्या भारतामध्ये लोकांना कळलं की डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग काय, म्हणून भारतामध्ये लोकांना तरी करोडपती दिसायला लागले. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघितलं गेलं की 2025च्या 2005 ला सर्वे केला गेला आणि त्याला सांगितलं गेलं की 2025 मध्ये डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगच्या माध्यमातून 64,500 करोडचा टर्नओव्हर होणार. म्हणून बघितलं गेलं की आता 64,500 करोडच्या टर्नओव्हरच्या आसपास आता कंपन्या आता डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगमध्ये आलेल्या आहेत. बरोबर? त्याचबरोबर पुढे बघितलं की 58% लोक ह्या डायरेक्ट सेलिंग मार्केटमध्ये काम करतात आणि आता बघता 53% महिलांचा सहभाग आहे. आता इथं बघितलं तुम्ही किती टक्के महिला?
जास्त आहेत, 53% जास्त असतील, बरोबर. हेच तुम्ही बघताय की ह्या डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग आता असं घडत चालतंय. त्याच्यानंतर पुढे बघूया. आता एक कोण सांगते हा जो बिझनेस आहे, कोण सांगते आता काय होते की आपण कुठल्या तरी गल्लीत एका माणसाला विचारतो हे बिझनेस करू काय. हे कोण व्यक्ती आहे? अब्दुल कलाम कोण आहे ते? राष्ट्रपती आपल्या देशाचे, बरोबर. एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन आपण त्यांना म्हणतोय, बरोबर. तो यांनी काय म्हणतात डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री 21वीं सदी का सबसे तेजी से बढ़ने वाला व्यवसाय है, बरोबर. 21वीं सदी का सगळ्यात जास्त फास्ट बढ़णारा बिजनेस आहे. आणि त्याने सांगितलं की जिसमें विश्व स्तर पर हर युवा पुरुष और महिलाओं को शामिल होना जरूरी है, हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दुसरं हे कोण म्हणतात बिल गेट्स, यांनी काय केलंय सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट आहे ते त्यांनी त्याला शोध लावलाय. तर हे व्यक्ती काय म्हणतात मी सगळं जर माझं बंद केलं आणि पहिल्यापासून सुरुवात जर करायचं म्हटलं तर मी तर डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग माध्यमातून माझी सुरुवात करणार आहे. एवढा मोठा व्यक्ती जगभरातला सक्सेस व्यक्ती म्हणतोय की माझं सगळं जर बंद केलं आणि नवीन सुरुवात करायची म्हटली तर मी ह्या डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग सुरुवात करणार आहे म्हणून सांगतोय. त्यानंतर पुढे बघितल्यानंतर नेक्स्ट हे ब्रिटनचे बिझनेसमॅन आहेत. हे काय म्हणतात जर का तुम्हाला बिझनेस आवडला, व्यवसाय आवडला तर तुम्ही यस म्हणा आणि त्याला कसं करायचं हे तुम्ही काय करा ह्याचं ट्रेनिंग घ्या. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शिकावं लागते. ट्रेनिंग घ्या म्हणतात, ट्रेनिंग घेतली तुम्ही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकता. त्यानंतर रॉबर्ट कियोसाकी यांचं म्हणणं काय, हे म्हणतात की जगातले सगळ्यात श्रीमंत लोक स्वतःचं नेटवर्क बनवतात. ज्याचं नेटवर्क मोठं तो माणूस श्रीमंत. आणि जगातले काही लोक आहेत की ते सतत तुमच्या नोकरीच्या शोधामध्ये असतात. म्हणून काही लोक श्रीमंत होतात आणि काही लोक गरीब असतात. या स्थिती काय म्हणतात की स्वतःचं नेटवर्क बनवा. जसं बघा तुम्ही आता पेस्ट वापरता, कोलगेट ब्रश वापरताय, वापरताय ना, ती चेन आहे ना, चेन आहे नाही, बोला ना. तुम्ही कुठे आणता ना दुकानात, म्हणजे तुम्हाला पोहोचवायला कोणतरी मध्ये लोक आहेत ना, बरं. अशी बऱ्याच गोष्टीची काय की चेन आहे, साबणची चेन आहे, चेन आहे, असं बऱ्याच वस्तूची चेन आहे जे तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं, बरं. हे काय म्हणतात की त्या स्वतःच जर त्यांच्याकडे नेटवर्क नसतं, जसं थोडक्यात अंबानीकडे समजा जर नेटवर्क नसता त्याने जिओची जर कंपनी काढली असती, चालली असते का? एक पण कस्टमर नसता तर ती कंपनी चालली नसती. अंबानीचं नेटवर्क मोठं आहे, टाटाचं नेटवर्क मोठं आहे, म्हणून टाटाने एक प्रोडक्ट आणला तर टाटाचा जगभरामध्ये सेल होतो. म्हणजे काय पाहिजे नेटवर्क चांगला आहे का वाईट आहे? नेटवर्क चांगला आहे, बरं. तुम्ही आणला एक वस्तू आणि 10,000 कस्टमर असतील तर तुमची 10,000 कस्टमर झाली, पण घेणारा माणूस एकच आहे, वस्तू आहे, चालेल ना? नाही चालेल. त्यासाठी नेटवर्क मोठं पाहिजे. मी सांगितलं स्वतः नेटवर्क. नेक्स्ट आता आपण बघितलं की हा व्यवसाय का करायचा आणि कोणी ह्याला मान्यता दिली आहे किंवा कोणाचा अभ्यास आहे, सल्ला कोणाचा घ्यायचा. आपण कुठल्याही व्यक्तीला सल्ला घ्यायचा नाही. इथं तुम्ही ऐकता आणि बाहेर गेला आणि एखाद्या मित्रांना सांगितलं आणि मी असं मीटिंगला गेलो लय भारी बघ, मग ते म्हणते जा काय नाही लय करू बघ असं, त्याला अभ्यास नसेल. आणि एपीजे अब्दुल कलाम सांगतात ते एपीजे कलाम आजारचे सांगतात ते खोटं आहे का? म्हणजे ते खोटं असं मग बरोबर आहे. तर यासाठी काय आपली कंपनी सेफ हेल्थ कंपनीमध्ये हे आपले सर्व प्रोडक्ट मॅडमने तुम्हाला समजावून सांगितले. ह्याच्यामध्ये सबसे तेजी से बढ़ने वाला व्यवसाय में आपका स्वागत है. आपल्या सेफ हेल्थच्या सगळ्यात जास्त फास्ट चालणाऱ्या कंपनीमध्ये आपलं सर्वांचं जोरदार स्वागत. आपण आता बघतोय की सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत. आपण जे विकायला काही वस्तू हेल्थच्या वस्तू आहेत, तुमच्या घरात लागणाऱ्या रोजच्या वस्तू आहेत, साबण असेल, पेस्ट असेल, शॅम्पू असेल, हे जे आपण द्याल हे काय चुकीचं किंवा वाईट द्याल का? गुटखा तंबाखू आपण विकायला का? चांगलं द्यावे. लोकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. आणि तेच आपण गुटखा तंबाखू विकलं तर वाईट आहे. वाईट मार्गाने पैसे कमवण्यापेक्षा लोकांचं आरोग्य चांगलं करून पैसा आणि आशीर्वाद हे दोन्ही तुम्ही सेफ हेल्थ मध्ये मिळवू शकता आणि तुमची स्वप्न साकार करू शकता. आता आपण पुढे बघूया की आपल्या कंपनीमध्ये आता कुठलाही व्यवसाय काढायचा म्हटलं तर काय लागतो? भांडवल लागते. आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट काय झिरो आहे. तुम्ही काय केलाय जे प्रोडक्ट घेतलाय हे स्वतःला वापरायला घेतलाय. तुम्हाला असं म्हणलंय काय दुकान टाकायचं आणि 1 लाख रुपये द्या असं पण म्हणले का? जॉईन झाले जुलू लोक आहे ना कोण बोलले का? किंवा आता मॅडम सांगितलं नाही, तुम्हाला जे लागते ते घ्यायचं आहे, दुकान बघायचं आहे आणि तुम्हाला व्यवसायामध्ये सुरुवात करायची. इन्व्हेस्टमेंट झिरो आहे.
त्याचबरोबर आपल्याला नो एक्सपिरियन्स, ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज नाहीये. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जसे आहात तसे यायचं आहे. आपली कंपनी तुम्हाला नॉलेज देणार आणि एक्सपिरियन्स देणार आहे. त्याचनंतर तुम्हाला नो एज लिमिट, वयाची अट नाही. इथे जेंट्स असू दे, लेडीज असू दे, वयाची अट नाही. कोणी हा व्यवसाय तिथं करू शकतोय. त्याचनंतर याचं काय की टाइम फ्रीडम, तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे बिझनेस करायचा आहे. बघा, एखादं तुम्ही कुठलंही दुकान टाकलं, 5 लाख 10 लाख 20 लाख रुपये टाकून दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, तर तुम्हाला तुमची नोकरी असू दे किंवा चालू व्यवसाय, तुम्हाला ते थांबून तो व्यवसाय करायला पाहिजे नको, करायला पाहिजे ना. असं म्हणून चालणार नाही 50 लाख रुपये टाकल्यात आणि बघा माझी नोकरी जायला लागते आणि दुकान मी बंद करतो. 8 तास 12 तास काम करायलाच पाहिजे ना, बरोबर. तसं इथं काय करायचं आहे, तुमची जी नोकरी आहे ती सोडायची नाही आहे, व्यवसाय तुमचा बंद करायचा नाही. ते आहे ते चालू ठेवत फक्त दिवसाचे 2 तास करा, किंवा तुम्हाला आठवड्यात 1 दिवस मिळत असेल, आठवड्याचा 1 दिवस करा. कसं जमत तुम्ही इथे व्यवसाय करा. तुम्हाला कोणी इथं बॉस नाही का, तुम्हाला टाइम फ्रीडम तुम्हाला आहे. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करायचं आहे, तुमच्या वेळेप्रमाणे. त्यानंतर बॉस कोण नाही आहे, तुम्ही तुमचे बॉस असणार आहे. तुम्ही ठरवायचं किती तास काम करायचं. त्याचबरोबर पॅसिव्ह इन्कम, हा व्यवसाय का करायचा, मगाशी तुम्हाला 2 प्रकार सांगितले. एक तर नोकरी आणि स्वतःचं छोटं मोठं दुकान, आणि दुसरं बिग बिझनेसमॅन म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम, आणि दुसरं पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही रोज रोज काम करायला पाहिजे, काम करायचं बंद केलं की पैसे बंद. पण पॅसिव्ह इन्कम कोण घेतोय, ती जगातली 5% लोक जी श्रीमंत आहेत ती लोक पॅसिव्ह इन्कम घेतात. मग त्या पॅसिव्ह इन्कमचा भाग ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही 2 ते 5 वर्ष काम करताय आणि तुमचा इन्कम सेट करताय, तुम्ही नंतर काम जरी बंद केलं तरी तुम्हाला पैसे मिळणार. त्याचनंतर हेल्पिंग अदर्स, तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना अडचणीमध्ये असतील, त्यांना पैशाची मदत करायची आहे, त्यांना जॉब द्यायचा आहे, व्यवसाय काढून द्यायचा आहे, पण तुम्ही भांडवल देऊ शकता, पैसा देऊ शकता, नाही देऊ शकत. याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. तुमच्या मित्राला जर काम नसेल तर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये त्याला मदत करून त्याला पैसा कमवून देऊ शकताय, त्याला त्याचे इन्कम कमवून देऊ शकता. हे तुम्हाला इथं लोकांची मदत करू शकता. रिकग्नेशन, तुम्ही या व्यवसायात आल्यानंतर तुम्हाला प्रमोशन दिलं ते तुमचा सत्कार केला ते. आता तुम्ही बघणार आहे की आज आलेले काही लोक आहेत त्यांचं सत्कार होणार. त्याचमध्ये इथं पीस ऑफ माइंड, मानसिक समाधान मिळणार आणि फॅमिली सिक्युरिटी. आता फॅमिली सिक्युरिटी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं असते बघा, आपण जे काम करतोय, नोकरी करतोय, आपण आहे तोपर्यंत पैसा मिळतोय. आपण ज्यावेळेला असणार तर हाच पैसा पगार किंवा जे व्यवसायाचा प्रॉफिट आहे तो मुलांना मिळेल का, नाही मिळत. पण सेफ हेल्थ काय करायचं, तर सेफ हेल्थ मध्ये तुम्ही जे काम करताय त्याचा तो ट्रान्सफर जो पैसा आहे तो तुमच्या वारसाच्या नावावर केला जाईल. तुम्ही हातपाय चालवा नाही चालवा, तुम्ही जगात असा किंवा नसा, तुमच्या वारसाच्या नावाने पैसे ट्रान्सफर केले जातात. म्हणून तुम्हाला सेफ हेल्थ बिझनेस हा करायचा आहे. कारण जे काय आपण आता करतोय ते करायचं बंद केलं की पैसा बंद होतोय. पण इथं आपण करत गेलो तरी आपल्या वारसाला पैसा मिळावा असा आपला जबरदस्त बिझनेस आहे. नेक्स्ट, त्याचबरोबर आपण बघायचं की आपल्या कंपनीचं मिशन, आमच्या कंपनीचं मिशन काय, सेफ हेल्थचं मिशन आहे सर्वसामान्य लोकांना उद्योजक बनवणे व त्यांची स्वप्न पूर्ण करणे. आणि ती कंपनी गेली 5 वर्षामध्ये कंपनीने करून दाखवले. 5 वर्षाने कंपनीने पूर्ण कसं करून दाखवलं, काही लोकांना उद्योजक बनवले. आज इथे बसलेले लोक आहेत ज्यांनी 1000 पासून 40 लाखापर्यंत लोकांनी पैसे मिळवले, त्यांना उद्योजक बनवलं. आणि काही लोकांनी विमान प्रवास केला, काही लोकांनी 2 व्हीलर गाडी घेतला, काही लोकांनी 4 व्हीलर गाडी घेतला, त्यांची स्वप्न पूर्ण केली. हे कंपनीला 2020 पासून आतापर्यंत कंपनी हे पूर्ण करून दाखवले मिशन आपलं. तर मिशन स्ट्रॉंग आहे कंपनीचं. आता आपली जी कंपनी आहे ही सेफ हेल्थ कंपनी. आता ही कंपनी कुठली आहे, आता बघतो की बाहेरच्या ज्या कंपन्या असतात, बाहेरच्या मद्रास, चेन्नई, बेंगलोर, मलेशिया, दिल्ली, ह्या कंपन्या बाहेरच्या असतात. आता तुम्हाला जर ती कंपनी बघायला जायचं म्हटलं तर जाऊ शकता हो, नाही जाऊ शकत. बरं, जाण्याचा खर्च पडणार नाही. आपण काय म्हणाला बाबा व्यवसाय चालू केले, काम सोडून पण बघायला जावं, तेव्हा जाऊ शकत नाही. पण आपली सेफ हेल्थ कंपनी कोल्हापूरमध्ये नारळ पार्क इथे आपली कंपनी आता जिल्हा परिषद शहरातला हेड ऑफिस आता आहे. जी कंपनी भाड्याच्या ऑफिस मध्ये सुरू झाली ती कंपनी आता 1,30,00,000 कंपनी काढले, स्वतःच घेतले. जबरदस्त 5 वर्षांमध्ये कंपनी करतो. अशी जबरदस्त कंपनीचा प्लॅन तुम्ही इथं बघायला आला तर मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या डोक्यात जे काय चाललं असेल तर थोडंसं ते हॉल मधलं बाहेर ठेवा आणि तुमचं तन मन तुम्ही इथं उतरणार आहे, इथं उभं राहा. तर तुमच्या आतलं स्वप्न साकार होणार. जे माझ्या आयुष्यात घडलं ते तर बसलेल्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यात घडू शकते. म्हणून तुम्हाला माझं म्हणतोय की तुमचं पूर्ण लक्ष स्क्रीनवर असू दे. कंपनी बघितल्यानंतर हेड ऑफिस कंपनीचं कोल्हापूरचं आहे. तुम्ही कोल्हापूरच्या ऑफिसमध्ये कधी पण जाऊन तुम्ही ऑफिसमध्ये बघू शकता. आपल्या सीएमडी ला भेटू शकताय, कंपनीच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकताय. लोकांना तुम्ही ऑफिस दाखवू शकताय जे कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांच्या ऑफिस मध्ये दाखवू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे
आपला बघतोय बाहेरची कंपनी आली, इथला पैसा घेऊन बाहेर जाते आणि कोल्हापूरच्या लोकांना फक्त नुसतं टाळ्या वाजवायला मागं बसवते. आपल्या कंपनीचा उद्देश आहे की कोल्हापूरचा प्रत्येक व्यक्तीचा लखपती करोडपती झाला पाहिजे, हेच रेपेचं मेन मिशन आहे. ते मिशन घेऊन कंपनी काम करते. दुसरा ऍडव्हान्स हायटेक सॉफ्टवेअर आहे. काहीतरी करायचं ना, चिल्लीश्वर पण कंपनी नाही केलाय, कंपनीने हायटेक सॉफ्टवेअर घेतलं आहे, जे सॉफ्टवेअर आजपर्यंत कधीही काम जर चालू असलं तर कधी हँग होत नाही किंवा कंपनीचे कधी सॉफ्टवेअर कधी बंद नसते. असं जबरदस्त सॉफ्टवेअर आहे. कारण कंपनी हा बिझनेस करण्याची 100 करोडचा बिझनेस करणं हा विजन घेऊन कंपनी काम करते आणि म्हणून कंपनीने सगळ्या गोष्टी शिकल्या देतात. जर काही लोकांना कंपनी पळून गेली तर कंपनीचे वेळ ऑफिस इथे आहे, जायची गरज काय, कोल्हापूरची माणसं आहे सगळं, बरोबर आहे. त्याचनंतर इथं बघितलं तर 500 पेक्षा 50,000पेक्षा जास्त लोक कस्टमर सॅटिस्फाईड आहेत. आपल्या कोल्हापूरपेक्षा बाहेरच्या राज्यामध्ये काही लोकांनी प्रोडक्ट घेतल्यात, ती लोक समाधानी आहेत. 50,000पेक्षा जास्त लोक आहेत. त्याचबरोबर हाय स्किल प्रोडक्ट रिसर्च टीम आहे. असे काही लोक आपल्या टीमच्या डायरेक्टर बॉडीमध्ये आहेत जे स्वतः डॉक्टर्स आहेत, आपल्या कंपनीचे स्वतःचे डॉक्टर्स आहेत. कुठला तर बाहेरचा डॉक्टर आला आणि त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि काय तर ते कागदात मुद्रून दिलं जाते, असे डॉक्टर आहेत ज्यांनी 20 वर्ष त्यांनी सगळा अभ्यास आपल्या सेटच्या प्रोडक्ट वापरून हे असे आपले प्रोडक्ट तयार केले, रिझल्ट मिळले. असे डॉक्टर्स आहेत. त्यानंतर मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे. मॅनेजमेंटचं सोप आहे की आपल्याला प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करून लखपती करोडपती लोकांना बनवायचं आहे, असे स्ट्रॉंग मॅनेजमेंट आहे. त्यानंतर 30पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत मॅनेजमेंट सांगितले प्रोडक्ट. त्यानंतर ओन ट्रेनिंग सिस्टम आहे. आपल्या कंपनी स्वतःचं ट्रेनिंग आहे. त्याचबरोबर इंडिया फास्टेस्ट ग्रोइंग डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग म्हणून कंपनीला बघितलं जाते आणि कंपनीचं स्वतःचं वेबसाईट आहे. ही वेबसाईट तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही बसून आपल्या कंपनीचं डाटा बघू शकता.